पण इथे जो काही एक प्रकारे चित्र उभं केलं जाते की हिंदी भाषेची सक्ती जी सरकारच्या कुठल्याही जी आरमध्ये आत्ता नाही आहे ती की सक्ती केलेली आहे किंवा अनिवार्य आहे हिंदी भाषा, पण तरी देखील हिंदीच्या सक्तीवरून हे आंदोलन केलं जाते. त्याच्यात हिंदीमुळे मराठीचं काय नुकसान होणार याविषयी कोणीच काही बोलताना दिसत नाही. म्हणजे आताही जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये किंवा त्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये हिंदीमुळे मराठीचं काय नुकसान होणार, म्हणजे मराठी लेखक तिथे येतील, साहित्यिक येतील, कवी येतील, पत्रकार येतील, मराठी भाषेचे समर्थक येतील, भाषा संवर्धनासाठी जे काय बोलायचं ते बोलतील, पण हिंदी भाषेमुळे मराठीचं काय नुकसान होते हे कोणीच सांगत नाही. तसा मुद्दा आहे का की बाबा हिंदी भाषा ही शिकल्यामुळे मराठीचं नुकसान होणार आहे, मराठी मागे पडणार आहे? तर मराठी भाषा अनिवार्य आहे हे सरकारने सांगितलेलं आहे आणि ते आधीपासूनच अनिवार्य आहे.